चला मंडळी, आधी विचारतो तुम्हाला, काय मंडळी, आहे श्रद्धा तुमची सुद्धा अक्कलकोटच्या स्वामी समर्थांवरती? स्वामी समर्थ महाराजांचं अस्तित्व तुम्ही सुद्धा मानता आणि अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांचे ते कृपा आशीर्वाद, स्वामी समर्थांचे ते चमत्कार तुम्ही सुद्धा कधी अनुभवले आहेत? हा व्हिडिओ बघा, अंगावरती काटा उभा राहील आणि अक्षरशः स्वामी समर्थांचा तो चमत्कार काय असतो, स्वामी समर्थ महाराजांचा तो आशीर्वाद काय असतो, हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या सुद्धा लक्षामध्ये येईल. तुमच्या सुद्धा छातीची धडधड वाढेल, अंगावरती काटा उभा राहील. चला, जास्त वेळ न घेता हा प्रसंग तुम्हाला सांगायला सुरुवात करतो. नमस्कार मंडळी, मी सावतार नदिवे. आपल्या श्री स्वामी आज्ञा या मराठी चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. चला, स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशीर्वादाचा आणि चमत्काराचा प्रत्यय हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला येणार आहे. कशा पद्धतीने स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात ते तुमच्या लक्षामध्ये येईल. मंडळी, तेजस्विनी नावाची एक महिला आणि त्या महिलेला एक लहानगा मुलगा होता. त्या मुलाचं वय साधारणतः 10 वर्ष आणि त्या मुलाचं नाव होतं राजयोग. आता हा जो राज आहे हा राजशाळेमध्ये जात होता. मंडळी, घडलं असं की त्या राजसोबत जे काही घडलं ते ऐकल्यानंतर तुमच्या मात्र अंगावरती काटा उभा राहील आणि पायाखालची जमीन सरकून जाईल. मंडळी, तो जो राज आहे तो ज्या शाळेमध्ये शिकत होता त्या शाळेमध्ये ज्या शिक्षिका होत्या त्या शिक्षिका होत्या सोलापूर जिल्ह्यामधल्या आणि अक्कलकोट तालुक्यामधल्या. अर्थातच त्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्त होत्या. मंडळी, हा जो राज आहे या राजची आई तेजस्विनी आणि त्या मॅडमची चांगली ओळख झाली. मंडळी, एके दिवशी होता या राजचा वाढदिवस. हा जो राजयोग नावाचा 10 वर्षाचा मुलगा आहे याचा वाढदिवस होता आणि त्या दिवशी मात्र त्या मॅडम स्वतः त्या राजच्या घरी आल्या आणि त्या ठिकाणी एका काहीतरी पेपरमध्ये गुंडाळलेला अगदी चिकट टेपने पॅक केलेला एक फोटो त्यांनी भेटवस्तू म्हणून त्या राजला आणला. मंडळी, वाढदिवस साजरा झाला. त्या मॅडमने त्या आईच्या हातामध्ये आणि त्या राजच्या हातामध्ये ते गिफ्ट दिलं. मंडळी, त्यांनी उघडून बघितलं तर त्यामध्ये फोटो होता. तो फोटो होता श्री स्वामी समर्थ महाराजांचा. बघा मंडळी, काय मोठा चमत्कार झाला असेल. हा व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघा. स्वामी समर्थ महाराजांची कृपा जर आपल्या डोक्यावरती असेल, आपल्या केसाला सुद्धा धक्का लागू शकत नाही. मंडळी, अत्यंत भयंकर अशी घटना घडली. फार मोठा तो प्रसंग उद्भवला आणि नक्कीच नेमकं स्वामींनी कशा पद्धतीने त्या संकटामधून त्यांना बाहेर काढलं ते आता मंडळी तुम्हाला सांगतो. आता खरं तर त्या ज्या मॅडम आहेत त्यांचं माहेर अक्कलकोटच समजा, कारण सोलापूर जिल्ह्यातल्या त्या अक्कलकोट तालुक्यामधल्याच त्या रहिवाशी, म्हणजे त्यांचं माहेर त्या ठिकाणचं होतं आणि लग्न होऊन त्या पुण्याला आलेल्या होत्या आणि पुणे जिल्ह्यामध्ये एका खेडेगावामध्ये त्या शिक्षिका म्हणून काम करीत होत्या. मंडळी, खरं तर हा जो राज आहे याच्या आईची आणि त्या मॅडमची चांगली ओळख झालेली होती आणि अशा पद्धतीने त्या राजच्या वाढदिवसाला स्वामी समर्थ महाराजांचा फोटो त्या मॅडमनी गिफ्ट दिलेला होता. मंडळी, खरं तर हा जो राज आहे, हा जो 10 वर्षाचा मुलगा आहे, याचे वडील JCB ऑपरेटर म्हणजे JCB वरती ड्रायव्हर होते आणि ते दिवस उगवायला सकाळी लवकर डबा बांधायचे आणि निघून जायचे. मंडळी, सकाळच्या 7 ते 7:30 वाजलेल्या होत्या आणि असंच एके दिवशी सकाळी ते वडील डबा घेऊन आपल्या कामावरती निघून गेले. ही जी तेजस्विनी आहे म्हणजे त्या राजची जी मम्मी आहे, ती आई आहे, ती स्वयंपाक बनवत होती. खरं तर पिठाने हात भरलेले होते. सकाळच्या 8 ते 8:30 वाजलेल्या होत्या आणि अचानकपणे दारामध्ये कुत्रा मोठ्याने भुंकू लागला. बघा, कुत्रा अशा ठिकाणी भुंकू लागला की त्या ठिकाणी त्यांच्या दारामध्ये अंगणामध्ये 1 गुंठ्यामध्ये एक टँक होता. टँक म्हणजे जमिनीमध्ये असा खड्डा खणलेला आणि त्याच्यामध्ये काळा कागद टाकलेला. खरं तर शेतकरी जे आहेत ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीने हे टँक बनवतात, कारण त्यामध्ये पाणी साठवता यावं आणि मोटारीच्या साह्याने ते साठवलेलं पाणी ते पिकाला दिलं जातं आणि त्याच ठिकाणी बाहेर त्यांचं सोलर बसवलेलं होतं, म्हणजे सौर ऊर्जेवरती चालणारी ते मोटर. अर्थातच तुम्हाला मंडळी माहीत असेल की आपल्या शासनाने ती योजना राबवलेली आहे की मागेल त्याला सोलर, म्हणजे तो एक फॉर्म भरल्यानंतर पैसे भरल्यानंतर जे सोलर भेटतं ते मात्र अत्यंत फायदेशीर आहे. खरं तर लाईटची अजिबात गरज नाही आणि भर दिवसा आपण त्या सोलरवरती आपल्या शेतीला पाणी देऊ शकतो. तर अशाच पद्धतीचं ते सोलर दारामध्ये बसवलेलं होतं. मंडळी, काय तुमच्या सुद्धा अंगावरती काटा उभा राहील. स्वामी समर्थ महाराजांचा चमत्कार तुम्ही ऐकताय आणि मी तो चमत्कार सांगतोय. स्वामी समर्थ महाराजांची कृपा काय असते हा प्रसंग ऐकल्यानंतर माऊली तुमच्या लक्षामध्ये येईल.
खरं तर तो राजयोग नावाचा लहानगा जो मुलगा आहे तो खरं तर खेळत खेळत किंवा त्याला पोहायला शिकायचं होतं आणि तो मुलगा सगळ्यांच्या परस्पर त्या टँकमध्ये गेला. भरगच्च असा त्या पाण्याने भरलेला टँक होता. 1 गुंठ्यामधला टँक, साधारणतः त्याच्यामध्ये 8 ते 10 फूट इतकं पाणी असेल. मंडळी, तो मुलगा त्याच्यामध्ये गेला आणि घटकाळ्या खाऊ लागला, बुडू लागला. काहीतरी विपरीत घडणार होतं आणि त्या राजचा जीव मात्र जाणार होता. मंडळी, तो त्यांनी पाळलेला तो कुत्रा आहे, तो कुत्रा मात्र त्या टँकाच्या कडेला येऊन मोठमोठ्याने भुंकू लागला, ओरडू लागला. बघा मंडळी, त्या मुक्या प्राण्याला सुद्धा नेमकं घडतंय काय ते समजत होतं. तो मुलगा बुडू लागलेला होता. मंडळी, ते जी त्याची आई आहे, तेजस्विनी नावाची जी त्याची आई आहे, तर ती घरामध्ये भाकऱ्या थापत होती. पिठाने हात भरलेला होता. मग कुत्रा का भुंकतोय हे पाहण्यासाठी ते बाहेर आल्या. त्या ताई बाहेर आल्या. त्यांना वाटलं की काहीतरी असेल. त्यांनी उलट दगड उचलला आणि कुत्र्याकडे तो दगड भिरकावला आणि परत तसेच हात झटकून भाकरी बनवण्यासाठी आतमध्ये आल्या. परंतु परत मात्र कुत्रा मोठ्याने किंचाळू लागला. आता मात्र त्यांनी ठरवलं की नेमकं काय आहे त्या टँकामध्ये. त्यांना वाटलं की आपला जो राज आहे, तो मुलगा आहे, बाजूला असणाऱ्या खोलीमध्ये अभ्यास करत असेल. खरं तर मंडळी, ग्रामीण भागातलं ते कुटुंब होतं. पत्र्याचं शेड होतं आणि पत्र्याच्या 2 खोल्या होत्या आणि अशा पद्धतीनं ते शेती करून राहणारं कुटुंब होतं. मंडळी, ती जी आई आहे, ते जे तेजस्विनी नावाच्या ताई आहेत, त्या बाहेर आल्या आणि परत त्या कुत्र्याकडे जाऊ लागल्या की कुत्रं नेमकं टँकामध्ये भुंकतंय कशाला. अक्षरशः त्यांनी बघितलं तर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांचा एकुलता एक तो लहानगा मुलगा राज, 10 वर्षाचा मुलगा त्या टँकामध्ये बुडू लागलेला होता, गटकाळ्या खाऊ लागलेला होता. आता त्या माऊलीला सुद्धा पोहता येत नव्हतं. मंडळी, त्या ताईने थेट कशाची पर्वा न करता त्या टँकमध्ये उडी घेतली. त्या मुलाच्या हाताला धरलं आणि जे दोरे असते, मोटर बांधण्यासाठी जी रस्सी असते, त्या रस्सीला धरून त्या बाहेर आल्या. परंतु मंडळी, तो जो मुलगा आहे, तो त्याचे हुंदके सुद्धा थांबलेले होते. अक्षरशः त्याचं शरीर थंड पडल्यासारखं जाणवत होतं. हालचाल थांबलेली होती. अक्षरशः त्या माऊलीनं त्या लेकराला खांद्यावरती घेतलं. आता मात्र घराच्या जवळ आल्या, मोबाईल घेतला आणि त्यांच्या नवऱ्याला त्या फोन करू लागल्या. परंतु नवऱ्याचा फोन अजिबात लागेना. मंडळी, जवळपास काही वस्ती नव्हती. 1 किलोमीटरवरती वस्ती होती. अक्षरशः त्या माऊलीनं त्या 10 वर्षाच्या मुलाला खांद्यावरती घेतलं. धावत धावत त्या शेजारच्या वस्तीवरती गेल्या आणि शेजारच्या व्यक्तीने आणि त्या शेजारच्या मावशीने मात्र त्या मुलाला दवाखान्यामध्ये नेलं आणि अक्षरशः त्या मुलाला घेऊन त्या दवाखान्यामध्ये शेजारचं जोडपं निघालेलं होतं. ही माऊली त्या गाडीच्या पाठीमागे धावत होती. साधारणतः 2.5-3 किलोमीटरवरती गावामध्ये दवाखाना होता. मंडळी, त्या ठिकाणी नेण्यात आलं. त्या मुलावरती उपचार करण्यात आले आणि तो मुलगा सुखरूप बरा सुद्धा झाला. काही वेळानंतर तो शुद्धीवरती आला. त्याच्या नाकातोंडामध्ये पाणी गेलेलं. विशिष्ट पद्धतीने त्या डॉक्टरांनी ते पाणी सुद्धा म्हणजे हे केलं. तो मुलगा बऱ्यापैकी व्यवस्थित मध्ये झाला. मंडळी, आता नेमकं घडलं काय आणि याच्यामध्ये श्री स्वामी समर्थांचा काय चमत्कार झाला, स्वामी समर्थ महाराजांची कृपा काय झाली, ते तुम्हाला सांगतो. अक्षरशः तुमच्या सुद्धा अंगावरती काटा उभा राहील. मंडळी, खरं तर त्या राजच्या मागील एका वाढदिवसाला त्या मॅडमने स्वामी समर्थांचा फोटो भेट दिलेला होता आणि ह्या ज्या ताई आहेत, यांना सुद्धा स्वामी समर्थ महाराजांबद्दलची माहिती मिळालेली होती. स्वामी समर्थ कोण आहेत, खरं तर त्या फोटोची ती पूजा देवाऱ्यामध्ये, देवघरामध्ये दररोज करू लागल्या आणि साधारणपणे आता सगळीकडे तो अँड्रॉइड मोबाईल असतो, त्या मोबाईलवरती त्या स्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओ बघू लागल्या. अर्थातच स्वामींचं वेडच लागलेलं होतं आणि आता सुद्धा त्या स्वयंपाक बनवत असताना स्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओ बघत होत्या. मंडळी, घडलं असं की तेवढ्यातच तो मुलगा टँकामध्ये जाऊन पडलेला होता. जवळच ते टँक होता. साधारणतः 8-10 फूट त्या टँकमध्ये पाणी होतं आणि अक्षरशः हे सगळं काही थरकाप उडवून टाकणारं घडलेलं होतं. त्या माऊलीचा तो मुलगा कशा तरी पद्धतीने दवाखान्यामध्ये पोहोचलेला होता आणि आता मात्र तो मुलगा व्यवस्थित बरा झालेला होता. आता त्या माऊलीच्या डोक्यामध्ये एक विचार आला की काय हे मी खूळ डोक्यामध्ये घालून घेतलं, नुसतं स्वामी 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 करीत राहिले, अशक्य ते शक्य करतील स्वामी. ते चित्रपट, त्या स्वामी समर्थ महाराजांच्या त्या काही कथा सांगितल्या जात्या, त्या खरं तर सगळ्या काल्पनिक कथा आणि ते सगळं मी मोबाईलवरती बघत होते आणि या स्वामींमुळे आज माझ्या लेकराचा जीव गेला असता. मी एवढं ते गुंग झालेले होते त्या स्वामी समर्थ महाराजांचा व्हिडिओ बघण्यामध्ये की अक्षरशः तो कुत्रा त्या टँकमध्ये भुंकत होता, तरी सुद्धा मी त्या टँकमध्ये काय आहे हे बघायच्या ऐवजी त्या कुत्र्यालाच दगड मारला आणि परत हात झटकत येऊन भाकरी करत करत स्वामी समर्थांचे ते व्हिडिओ बघत बसले.
मी आजपासून त्या स्वामी समर्थांना मानणार नाही. नव्हे नव्हे तो फोटो देवघरामधला तो कुठेतरी भिंतीला वरती अडकवते दररोज, त्या फोटोची मी पूजा सुद्धा करणार नाही. हा विचार त्या माऊलीच्या डोक्यामध्ये आला. त्या मुलाला आता घरी आणण्यात आलं. तो मुलगाही व्यवस्थितपणे बरा झाला. परंतु नंतर मात्र त्यांना असं काही जाणवलं. त्या स्वामी समर्थ महाराजांच्या त्या फोटो जवळ गेल्या आणि स्वामी समर्थांच्या त्या डोळ्यामध्ये, त्या फोटोमध्ये वेगळाच भाव त्यांना जाणवला. आणि काय आश्चर्य मंडळी, त्यांच्या लक्षामध्ये आलं की हा तर आपला जो दारामधला टँक आहे, पाण्याचे जो टँक आहे, त्याच्यामध्ये कागद असतो, ताडपत्री असते. तो टँक दररोज भरलेला असतो. परंतु तो भरलेला टँक आज अचानकपणे अर्धा कसं काय झाला? मग त्याच्यामधलं पाणी नेमकं गेलं कुठं? मंडळी 8 ते 10 फूट त्या टँकमध्ये पाणी असायचं. आणि आता मात्र तो मुलगा पडल्यानंतर त्या दिवशी मात्र 3.5 ते 4 फूट इतकंच पाणी शिल्लक राहिलेलं होतं. मग पाणी गेलं कुठं? अक्षरशः मंडळी ती माऊली तिथे गेली, ती बघायला गेली तर अक्षरशः मंडळी जो सोलर बसवलेला होता, त्या टँकवरती सोलर होता आणि सोलरची मोटर होती. अक्षरशः मंडळी सकाळच्या 8:30 ते 8:45 वाजलेले होत्या आणि याच टायमाला ऑटोमॅटिक आपोआप तो सोलरचा कंट्रोलर जसा दिवस उजाडला तसा ऑटोमॅटिकच चालू झालेला होता. काय मोठा चमत्कार झालेला असावा. आणि सकाळी 8:30 ते 8:45 वाजेपर्यंत तो अर्धा टँक खाली झालेला होता. त्या टँकमधलं पाणी त्या मोटरीनं ओढलेलं होतं आणि अक्षरशः भुईमुगाचा त्या वाफा होता. म्हणजे भुईमुग त्याने पेरलेला होता साधारणतः 7 ते 8 गुंठ. तर एक वाफा पूर्णपणे भरून सगळ्या रस्त्यावरून पाणी गेलेलं होतं आणि त्या टँकमधलं, त्या खड्ड्यामधलं पाणी कमी झालेलं होतं. बघा मंडळी, याला म्हणजे आपण तांत्रिक बिघाड म्हणूया की योगायोग म्हणूयात की स्वामी समर्थांचा चमत्कार म्हणूयात, काय सुद्धा त्या माऊलीला समजेना. अक्षरशः मंडळी, खरं तर आपल्याला माहीत आहे बटन दाबल्याशिवाय ते मोटर चालू होत नसते, किंवा मोबाईलवरती पण ती मोटर चालू करता येते बघा कंट्रोलरची. सध्या जी शासनाने योजना आणलेली आहे आणि त्याच पद्धतीचा तो सोलर त्यांच्या घरामध्ये बसलेला होता, म्हणजे बाहेर शेतामध्ये बसलेला होता आणि त्या टँकमध्ये त्यांची मोटर होती. अचानकपणे 8:30 ते 8:45 वाजेपर्यंत दिवस उजाडताच त्या मोटरीनं अर्धा टँक खाली केलेला होता. टँकमधलं पाणी अर्ध्यापर्यंत खाली गेलेलं होतं. नेमकं त्याच दिवशी असं काही घडलं की तो चमत्कार घडला आणि अक्षरशः ती जर मोटर चालू झाली नसती तर तो मुलगा मात्र बुडून त्याच ठिकाणी संपला असता. हा विचार त्या माऊलीच्या डोक्यामध्ये आला की मोटर न चालू करताच कशी काय चालू झाली आणि त्या सोलरच्या त्या कंट्रोलरमध्ये काय नेमकं तांत्रिक बिघाड झाला असेल. ऑटोमॅटिक ती मोटर चालू झाली आणि त्या टँकमधलं पाणी कमी झालं. दुसरा एक विचार त्या माऊलीच्या डोक्यामध्ये आला की गावामध्ये जो डॉक्टर येतोय तो डॉक्टर 11 वाजता दवाखाना उघडा असायचा, परंतु आज मात्र 8:45 9 वाजता तो दवाखाना उघडा होता आणि त्या मुलाला मात्र उपचार भेटला. तो मुलगा सुखरूप बरा झाला, व्यवस्थित बरा झाला. खरं तर त्या स्वामी समर्थ महाराजांच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच भाव त्या माऊलीला दिसत होता. त्या फोटोमध्ये स्वामी समर्थ महाराज स्मित हास्य करीत आहेत आणि म्हणत आहेत, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अशा पद्धतीचा जणू ते स्वामी आशीर्वादच देत आहेत. ही भावना त्या माऊलीच्या डोक्यामध्ये आली आणि अक्षरशः तो देवघरामधला तो फोटो काढून कुठेतरी अडखळणीच्या ठिकाणी किंवा कुठेतरी वरती अडकवता येईल, पिशवीमध्ये टाकून देता येईल, या आविर्भावानं त्या फोटोसमोर गेलेली ती माऊली, तिच्या मात्र डोळ्यामध्ये अश्रू आले आणि तिला वाटलं की नाही, स्वामी होते म्हणूनच माझा मुलगा वाचला. हाच आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक फार मोठा चमत्कार. मंडळी, याला आपण योगायोग म्हणायचं की स्वामींचा चमत्कार म्हणायचं, हा ज्याचा त्याचा समजण्याचा विषय. परंतु माऊली एक गोष्ट लक्षामध्ये घ्या की आपोआप, आणि सकाळी एवढं ऊन सुद्धा नसतं, सकाळी एवढं ऊन सुद्धा नव्हतंय मंडळी. त्या माऊलीच्या पतीनं म्हणजे त्या JCB ड्रायव्हरनं सांगितलेला हा मला एक अनुभव आहे. अक्षरशः मंडळी ते कुटुंब स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेला तेव्हापासून लागलं की जेव्हा तो राज शाळेमध्ये गेला आणि अक्कलकोटचं माहेर असणाऱ्या त्या मॅडम त्या मुलाला शिकवायला होत्या आणि त्या मुलाच्या वाढदिवसाला गिफ्ट म्हणून त्या मॅडमनी स्वामी समर्थांचा फोटो दिला. त्यानंतर मात्र स्वामी समर्थ महाराजांची सेवा किंवा स्वामी समर्थ महाराजांना जाणून घ्यायचा, स्वामी समर्थ महाराजांवरती श्रद्धा ठेवायचा विषय त्या कुटुंबामध्ये तेव्हा आला आणि ती माऊली त्या मुलाची आई स्वामी समर्थ महाराजांची सेवा करू लागली आणि अशा पद्धतीचा तो स्वामींचा साक्षात्कार त्यांच्यासोबत घडला. बघा मंडळी, सकाळी दिवस नुकताच उजळलेला होता, 8:30 8 म्हणजे एवढं काय जास्त ऊन पण नव्हतं. अशा वेळी सहसा ती मोटर पण चालू होत नाही, परंतु आपोआपच
त्या कंट्रोलरमध्ये काय हालचाल झाली असेल किंवा काय बिघाड झाला असेल, ऑटोमॅटिक ते मोटर चालू झालेली होती आणि त्या टँकमधलं अर्धं पाणी हे संपलेलं होतं. आणि अक्षरशः तो कुत्रा भुंकून सांगायचा प्रयत्न करत होता, दर्शवत होता की तो मुलगा टँकामध्ये पडला आहे. आणि बघा मंडळी, हा एक स्वामी समर्थ महाराजांचा चमत्कार म्हणावा लागेल ना, याला योगायोग बोलता येईल. कारण योगायोग म्हणावं तर अशा पद्धतीने त्यांची मोटर आपोआप कधीच चालू झालेली नव्हती. तर बघा मंडळी, हा स्वामींचा साक्षात्कार तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून एक सूचना समजा, एक सूचना मला द्यायची की अशा पद्धतीने ग्रामीण भागामध्ये जे टँक असतात तर हे फार धोकादायक असतात. आणि याच्यामुळे त्या टँकच्या बाजूने लोखंडी वगैरे काहीतरी जाळी असावी आणि शक्य तितकं हे टँक घरापासून दूरच्या अंतरावर खणण्यात यावेत. कारण मंडळी, अशा पद्धतीने लहान मुलांचा अनेकांचा जीव याच्यामध्ये गेलेला आहे. केवळ लहान मुलंच नाही तर मोठी सुद्धा माणसं, सहसा या महिला सुद्धा आहेत. या कित्येक महिला सहज पाणी आणायला गेल्यानंतर त्या टँकमध्ये पाय घसरून मरण पावलेले आहेत. खरंच विहिरीपेक्षा हा टँक धोकादायक असतो. अक्षरशः मंडळी, तो जो काळा कागद असतो त्याच्यामध्ये जर माणूस त्या टँकमध्ये घसरला, पाणी थोडं असू द्या परंतु त्याच्यामधून वर चढता येत नाही. कारण तो कागद मऊ असतो, पाय ओले झालेले असतात आणि त्याच्यामुळं त्याच्यावरून पाय घसरतात आणि असा तिरपा उतार त्या टँकला असतो. आणि याच्यामुळं एक सूचना आपण एक समजून घ्यायचे किंवा एक सतर्क किंवा सावधान राहण्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे असं तुम्ही समजा. स्वामींचा आशीर्वाद सगळ्यांच्या पाठीशी असतोच. स्वामी तुमची सुटका करतीलच. परंतु अशी वेळ आल्यानंतर मात्र जे काही घडू शकतं ते कल्पनेच्या बाहेरचं घडू शकतं. खरंच याच्यामध्ये अनेकांनी जीव गमावलेला आहे. खरंच जीव गमावलेला आहे माऊली. एक गोष्ट लक्षामध्ये घ्या, तुम्ही जर शेतकरी असाल तर या टँकपासून तुम्ही सावध राहा. खरं तर शेतामध्ये पाणी साठवून ठेवण्यासाठी अशा पद्धतीचा आपण टँक करतो. त्याच्यामध्ये तो काळा कागद टाकलेला असतो. पाण्याच्या सोयीने हा टँक अत्यंत महत्त्वाचा आहे, परंतु जीवाच्या बाबतीनं हा टँक अत्यंत धोक्याचा आहे. जर लहान मुलं असतील किंवा मोठी माणसं, स्त्रिया, महिला भगिनी असतील, समजा जरी त्यांना पोहता येत असलं तरी सुद्धा हा टँक फार धोकादायक आहे. याच्यामधून वरती निघता येत नाही. आणि अशाच पद्धतीचा हा प्रकार घडलेला होता. म्हणून एक सतर्कता म्हणून एक गोष्ट तुम्ही लक्षामध्ये घ्या की या टँकच्या बाजूने लोखंडी ती जाळी असावी किंवा शक्य तितकं हा टँक शेतामध्ये दूरच्या अंतरावरती असावा, घराच्या जवळ असू नये. ही गोष्ट तुम्ही एकदा लक्षामध्ये घ्या. अनेकांचे जीव वाचतील आणि मगच हा व्हिडिओ बनवल्याचं माझं सुद्धा सार्थक होईल. तर भेटूया आपण मंडळी पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत निरोप घेतोय. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.